नमस्कार. आधुनिक जग ज्याच्यावर चालतं अशा एका अतिशय महत्त्वाच्या पण आपल्या डोळ्यांना सहसा न दिसणाऱ्या घटकाच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. विचार करा, आपल्या आजूबाजूच्या जवळजवळ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये एक छोटासा घटक लपलेला असतो. तो म्हणजे कॅपॅसिटर. हा एक असा ऊर्जेचा साठा आहे जो एका क्षणात ऊर्जा देतो आणि पुढच्याच क्षणात शांत होतो, अगदी एखाद्या स्प्रिंटरसारखा. तर आज आपण या अदृश्य शक्तीची सर्व रहस्य उलगडून बघणार आहोत. आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण अगदी सूक्ष्म पातळीवरून सुरुवात करून मोठ्या उपयोगांपर्यंत जाणार आहोत. प्रथम कॅपॅसिटरची आतून रचना कशी असते ते पाहू. त्यानंतर तो चार्ज कसा होतो याचं भौतिकशास्त्र समजून घेऊ. पुढे कॅपॅसिटरच्या कुटुंबातील विविध प्रकार, त्यांचे आपल्या खऱ्या जगातील उपयोग आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात दडलेले धोके आणि सुरक्षिततेचे नियम पाहणार आहोत. बरं, तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, कॅपॅसिटरची रचना आणि त्याचे मुख्य घटक. कॅपॅसिटरचं मुख्य काम काय, तर विद्युत ऊर्जा साठवून ठेवणं. आता या साठवणुकीच्या क्षमतेलाच आपण कॅपॅसिटन्स असं म्हणतो आणि हे फॅरेड्समध्ये मोजलं जातं. हे काम कसं चालतं, तर याची रचना अगदी साधी असते. यात प्रामुख्याने 2 वाहक प्लेट्स असतात, ज्या साधारणपणे धातूच्या बनलेल्या असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 2 प्लेट्सच्या मध्ये एक डायइलेक्ट्रिक नावाचा अवाहक पदार्थ असतो. हा डायइलेक्ट्रिक पदार्थ या 2 प्लेट्सना एकमेकांना चिकटू देत नाही, तर तो एका मजबूत भिंतीसारखा उभा राहतो. आणि याच भिंतीमुळे आत एक अत्यंत शक्तिशाली आणि तणावपूर्ण विद्युत क्षेत्र म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. आता तुमच्या मनात येईल की ही साठवलेली ऊर्जा मोजायची कशी, तर त्यासाठी हे समोरचं सूत्र बघा. E बरोबर 1/2 C व्हीचा वर्ग. हे सूत्र आपल्याला स्पष्ट सांगतं की साठवलेली ऊर्जा ही कॅपॅसिटन्स आणि व्होल्टेजच्या वर्गाच्या समप्रमाणात असते. याचा सोपा अर्थ असा की आपण व्होल्टेज थोडं जरी वाढवलं तरी साठवलेली ऊर्जा अक्षरशः प्रचंड वेगाने वाढते. म्हणूनच हे अत्यंत जलद गतीने काम करणारं तंत्रज्ञान मानलं जातं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, चार्जिंगचे भौतिक शास्त्र आणि सूक्ष्म पातळीवरील त्याचा प्रवास. प्रत्यक्ष पॉवर कशी साठवली जाते ते आपण पाहूया. जेव्हा आपण याला बॅटरी जोडतो तेव्हा नेमकं काय होतं, तर इलेक्ट्रॉन्सचा अक्षरशः पूर एका प्लेटवर येऊन धडकतो. पण मघाशी आपण पाहिलेली डायइलेक्ट्रिकची भिंत त्यांना पुढे जाण्यापासून अडवते. तिथे अगदी ट्रॅफिक जॅमसारखी स्थिती निर्माण होते. यामुळे एक अत्यंत तीव्र इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. आता गंमत बघा, बॅटरी काढली तरीही ही ऊर्जा आतल्या आत स्प्रिंगसारखी ताणून ठेवलेली असते. आणि जेव्हा आपण एखादा बल्ब किंवा लोड जोडतो तेव्हा हे सगळे अडकलेले इलेक्ट्रॉन्स एका क्षणात वेगाने मोकळे होतात आणि आपला बल्ब प्रकाशतो. या प्रक्रियेला समजून घेण्यासाठी हे एक वाक्य खूपच चपखल आहे. ऑसिलेटर सर्किटमध्ये कॅपॅसिटर अगदी स्प्रिंगसारखं काम करतो. ज्याप्रमाणे आपण एखादी स्प्रिंग दाबून ठेवतो तेव्हा ती प्रचंड ऊर्जा साठवते आणि सोडल्यावर तीच ऊर्जा वेगाने बाहेर फेकते. अगदी तसंच कॅपॅसिटर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डच्या रूपात ऊर्जा साठवून ठेवतो आणि एका तात्पुरत्या बॅटरीसारखा काम करून ती ऊर्जा गरजेनुसार एका क्षणात बाहेर टाकू शकतो. भाग 3, सूक्ष्म पातळीवरून आता आपण थोडं बाहेर येऊया आणि सर्किट बोर्डवर दिसणाऱ्या कॅपॅसिटर्सच्या प्रकारांबद्दल म्हणजेच घटकांच्या वर्गीकरणाबद्दल जाणून घेऊया. कॅपॅसिटर्सचे प्रामुख्याने 2 मोठे गट पडतात. पहिले म्हणजे ध्रुवीकृत किंवा पोलराइज्ड कॅपॅसिटर्स. यांना निश्चित अशी धन आणि ऋण टोके असतात, ॲनोड आणि कॅथोड. सर्किटमध्ये जोडताना त्यांना योग्य दिशेने जोडावं लागतं, नाहीतर गडबड होऊ शकते. आणि दुसरे म्हणजे अध्रुवीकृत किंवा नॉन पोलराइज्ड कॅपॅसिटर्स. यांची टोकं तुम्ही कशीही अदलाबदल करून जोडली तरी चालतात. हे 2 प्रकार डोक्यात पक्के बसले की सर्किट डिझाईन समजायला खूपच सोपं जातं. आता हे जे धातू आहेत ना, ॲल्युमिनियम, टँटलम आणि निओबियम यांच्या ऑक्साईड स्तरांचा खेळ खूपच रंजक आहे. या धातूंवर अत्यंत पातळ ऑक्साईडचा थर असतो जो डायइलेक्ट्रिक म्हणून काम करतो. या थराची जाडी आणि त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज हे ठरवतं की तो कॅपॅसिटर किती सुरक्षितपणे काम करेल. उदाहरणार्थ, टँटलम कॅपॅसिटर्स आकाराने खूप लहान असतात, तरीही त्यांची क्षमता जबरदस्त असते आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या आधुनिक उपकरणांमध्ये त्यांचाच सर्वाधिक वापर होतो. बरं, कधीकधी एकाच कॅपॅसिटरनी भागून जात नाही, तेव्हा त्यांना सिरीजमध्ये म्हणजेच एका पाठोपाठ एक जोडलं जातं. आणि हे सूत्र अगदी स्पष्टपणे दाखवतं की अशा वेळी एकूण कॅपॅसिटन्स कसा मोजला जातो. सिरीजमध्ये जोडल्यास एकूण क्षमता वाढण्याऐवजी कमी होते, पण त्यांची व्होल्टेज हाताळण्याची ताकद मात्र लक्षणीयरित्या वाढते. उच्च दाबाच्या सर्किट्समध्ये हाच फंडा अत्यंत उपयोगी पडतो.
वर्गीकरणाचा आणखी एक प्रकार म्हणजे फिक्स्ड आणि व्हेरिएबल कपॅसिटर्स. नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, फिक्स्ड कपॅसिटर्सची क्षमता फॅक्टरीतच फिक्स केलेली असते, ती आपल्याला बदलता येत नाही. या उलट व्हेरिएबल कपॅसिटर्समध्ये प्लेट्समधील अंतर किंवा त्यांचं क्षेत्रफळ आपण यांत्रिक पद्धतीने किंवा इलेक्ट्रिकली बदलू शकतो. तुम्हाला जुने रेडिओ आठवतात? त्यात स्टेशन सेट करण्यासाठी जे ट्युनिंग नॉब्स असायचे ना, ते याच व्हेरिएबल कपॅसिटर्सचे एक उत्तम उदाहरण आहे. भाग 4. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं तांत्रिक ज्ञान ठीक आहे, पण खऱ्या जगात त्यांचा उपयोग काय? हे कॅपॅसिटर्स नेमके कुठे आढळतात? खरं सांगायचं तर कॅपॅसिटर्सचे उपयोग अगणित आहेत. ते फक्त ऊर्जा साठवून बसत नाहीत. आपल्या घरातील उपकरणांचा पॉवर सप्लाय सुरळीत ठेवणं, अवांछित इलेक्ट्रिकल नॉईज फिल्टर करणं, पॉवरमधील चढउतार म्हणजेच रिपल करंट कमी करणं आणि सिग्नल प्रोसेसिंगचं काम करणं, या सगळ्या गोष्टी ते लिल्या पार पाडतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ते आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे रक्षकच आहेत. पण थांबा, या नेहमीच्या कॅपॅसिटर्सच्या पलीकडे एक महाकाय प्रकार आहे, तो म्हणजे सुपर कॅपॅसिटर्स. हे अत्यंत जलद गतीने चार्ज होतात आणि त्यांची ऊर्जा घनता तर नेहमीच्या कॅपॅसिटर्सच्या तुलनेत प्रचंड असते. ते चक्क 2.52 किलो जूल प्रति किलोग्रॅम इतकी महाकाय ऊर्जा वेगाने देऊ शकतात. जिथे तात्काळ आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते, तिथेच हे सुपरहिरोसारखे धावून येतात. आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. फक्त साध्या उपकरणांमध्येच नाही, तर कॅपॅसिटर्स अत्यंत उच्चस्तरीय आणि अतिविशिष्ट तंत्रज्ञानातही वापरले जातात. पल्स्ड लेझर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन यांसारख्या प्रयोगांमध्ये जिथे क्षणात लाखो व्होल्ट्सची गरज असते, तिथे मोठ्या कॅपॅसिटर बँक्स वापरल्या जातात. अगदी कॅमेऱ्याच्या फ्लॅश लॅम्पपासून ते विशेष शस्त्रास्त्रांमधील डेटोनेटर्सपर्यंत त्यांचा असा जबरदस्त आणि थरारक वापर होतो. आणि इथला सर्वात भारी मुद्दा म्हणजे कॅपॅसिटर फक्त ऊर्जा साठवत नाही, तर तो एक अतिशय अचूक सेन्सर म्हणूनही काम करू शकतो. जर आपण दाब देऊन प्लेट्समधील अंतर बदललं किंवा वातावरणातील आर्द्रतेमुळे डायइलेक्ट्रिक बदललं, तर त्याचा कॅपॅसिटन्स बदलतो. आणि ह्याच सोप्या तत्वावर आपण रोज वापरत असलेल्या स्मार्टफोनचे फिंगरप्रिंट स्कॅनर आणि कारमधील एअरबॅग सेन्सर्स इतके अचूकपणे काम करतात. आहे की नाही कमाल? आता येऊया आपल्या शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या आणि थोड्या गंभीर भागाकडे. भाग 5. सुरक्षितता आणि यामागे लपलेले धोके. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की एखादं उपकरण बंद केलं आणि त्याचा प्लग काढला की धोका संपला. पण तसं अजिबात नाहीये. हाय व्होल्टेज कॅपॅसिटर्समध्ये प्राणघातक पातळीचा चार्ज उपकरण बंद केल्यानंतरही अनेक तास किंवा चक्क दिवस शिल्लक राहू शकतो. त्यामुळे अशा कॅपॅसिटर्सना अजाणतेपणे स्पर्श करणं अत्यंत धोक्याचं आणि थेट जीव घेणंही ठरू शकतं. म्हणूनच आगीपासून आणि शॉकपासून वाचवण्यासाठी खास सेफ्टी कपॅसिटर्स वापरले जातात. यांचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक्स कॅपॅसिटर्स, जे लाईन टू लाईन जोडलेले असतात. जेव्हा ते निकामी होतात तेव्हा ते शॉर्ट होतात, ज्यामुळे फ्यूज उडतो आणि आगीचा धोका टळतो. याउलट वाय कपॅसिटर्स, जे लाईन टू ग्राउंड जोडलेले असतात, ते ओपन होऊन निकामी होतात, ज्यामुळे उपकरणाच्या धातूच्या भागावर विजेचा धक्का बसण्याची शक्यता पूर्णपणे संपते. मग हे हाताळताना नक्की काय काळजी घ्यायची? तर सुरक्षेचे काही कठोर नियम पाळणे अनिवार्यच आहे. सर्वात आधी मल्टीमीटरने व्होल्टेज 0 असल्याची खात्री करायची. कॅपॅसिटर वेगळा करायचा आणि उरलेला चार्ज सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ब्लीडर रजिस्टर वापरायचा. यामुळे अचानक होणारा स्पार्क किंवा शॉक टाळता येतो. कारण जर चूक झाली तर काय होईल? जर एखादा इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर चुकीच्या ध्रुवांवर जोडला गेला किंवा त्याला क्षमतेपेक्षा जास्त व्होल्टेज दिलं गेलं, तर आतली रसायने उकळू लागतात. डायइलेक्ट्रिक नष्ट होतं, आत प्रचंड गॅस तयार होऊन दाब वाढतो आणि एका क्षणी या कॅपॅसिटरचा अक्षरशः भयानक स्फोट होतो. हे अगदी एखाद्या छोट्या बॉम्बसारखंच असतं. म्हणूनच योग्य क्षमतेचे घटक निवडणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आज सुपर कॅपॅसिटरचं तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगत होत आहे, ते पाहता एका क्षणात चार्ज होणारी आणि वर्षानुवर्ष टिकणारी ही प्रणाली भविष्यात आपल्या मोबाईल किंवा इलेक्ट्रिक गाड्यांमधील पारंपरिक रासायनिक बॅटरीला पूर्णपणे रिप्लेस करू शकेल का? तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या या एका अदृश्य घटकामध्ये खरोखरच भविष्याची ऊर्जा क्रांती दडलेली असू शकते. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.